नागपूरच्या कोराडी पोलीस ठाणे हद्दीतील आर्यनगर येथील वृद्ध महिलेला बंधक बनवून दरोडा घातल्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात आला आहे। गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने 2 सराईत गुन्हेगारांना या प्रकरणी अटक केली आहे, तर आणखी एकाचा शोध सुरू आहे। टीप देऊन हा संपूर्ण प्रकार घडवून आणला होता। मिळालेल्या माहितीनुसार आर्यनगरमध्ये 30 ऑगस्ट रोजी दुपारी 1:30च्या सुमारास 2 बुरखाधारी आरोपींनी 72 वर्षीय शामल आगासे नावाच्या महिलेला तिच्या घरात बंधक बनवून अमानुष मारहाण केली आणि तिचं मंगळसूत्र तसंच मोबाईल घेऊन पळ काढला। जाताना त्यांनी घरात लागलेला सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआरही सोबत नेला। या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला। या प्रकरणी पोलिसांनी ललित पडोती आणि योगेश कनोजिया या दोघांना अटक केली आहे, तर त्यांचा तिसरा साथीदार मिळालेल्या माहितीनुसार महिलेचा मुलगा एका खासगी कंपनीत काम करतो। ही घटना घडली त्यावेळी तो ड्युटीवर होता, तर नातू शाळेत होता आणि त्यांची सून तिच्या क्लिनिकमध्ये गेलेली होती। शामल ही वृद्ध महिला घरात एकटीच होती आणि घराच्या मागील भागात कपडे धुत होती। ही संपूर्ण योजना योगेश कनोजिया या तरुणाची होती। तो लॉन्ड्रीचं काम करतो। आगासे यांच्या घरात 1.5 कोटींची रक्कम असल्याची माहिती योगेशला होती। त्यानंतर आरोपींनी संपूर्ण नियोजन करून ही घटना घडवली आणि यामुळेच त्यांनी महिलेला या पैशांबाबत विचारपूस करताना मारहाण देखील केली। मात्र या दरम्यान घरात गॅसची डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयनं त्यात व्यत्यय आणला। घराची बेल वाजल्यानंतर एक गुन्हेगार घरातून आला आणि त्यातील घरातील सर्वजण पकडले जातील या भीतीनं डिलिव्हरी बॉयला बाहेरूनच परत पाठवलं। दरम्यान कुणाला शंका येऊ नये म्हणून त्यांनी महिलेला पुन्हा मारहाण केली आणि तिचं मंगळसूत्र आणि मोबाईल घेऊन पळ काढला। पप्पू मिश्रा 2 महिन्यांपूर्वीच तडीपारीची शिक्षा संपवून आलेला आहे, तर ललितवर चोरी आणि घरफोडीसारखे जबरी गुन्हे दाखल आहेत। सध्या पोलीस पप्पू मिश्राचा शोध घेत आहेत।